या ठिकाणी आज पंचायत समिती मंगळवेढा या ठिकाणी MRGCमधून जी 2 वर्षे प्रलंबित असणारी कामे सुरू करावीत तात्काळ म्हणून निवेदन देण्यासाठी आलो होतो। तरी ते निवेदन काय मॅडमचं नाव काय गट विकास अधिकारी नसल्यामुळं थोरात मॅडमकडे सुपूर्द करण्यात आले आहे। ते निवेदन त्यांनी स्वीकारलेलं आहे, परंतु आमची विनंती आहे त्यांना ते निवेदन वरिष्ठ अधिकाऱ्याकडे ती पोच करावं कचऱ्यात न जाता, की बाबा त्यांना काळजीपूर्वक त्यांनी ते निवेदन द्यावं। त्या निवेदनावरती शासनानं विचार करावा। दुसरं निवेदन असं आहे की घरकुलधारकांना 5 ब्रास वाळू मिळण्याची शासनाचा GR असताना सुद्धा 1 ब्राससुद्धा वाळू मागणाराला मिळत नाही आणि पालकमंत्र्याचं ट्रक मात्र भरभरून जाते। तर ही वाळू कुठनं मिळते? आणि पालकमंत्र्याबरोबर या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार समाधानदादा अवताडेसुद्धा यांचं टक्केवारी असल्यामुळं नदीला पाणीसुद्धा सोडलं जात नाही, कारण ह्यांचा ठेका पूर्ण होतोवर शेतकरी मेल्याशिवाय राहत नाही। ही वस्तुस्थिती आज असल्यामुळं या वस्तुस्थितीचा गांभीर्यानं विचार नाही केल्यास या अधिकाऱ्याला या खुर्चीवर सुद्धा बसू देणार नाही असा शिवसेनेच्या वतीनं इशारा देतो। आणि पुढल्या आंदोलनाची दिशा 8 दिवसात ठरवण्यात येईल। वारी झाल्यानंतर ह्यांची वारी केल्याशिवाय आता थांबणार नाही एवढं ठामपणे सांगतो आणि थांबतो। साहेबांचा विजय असो, एकनाथ शिंदे साहेबांचा विजय असो। अजित पांडुरंग मुंगशे, राहणार बोराळे। मी घरकुलधारक आहे, तरी मला वाळू अजूनसुद्धा 2 वर्षे झालं घरकुल येऊन मला वाळूसुद्धा मिळे नाही। अनेकदा मी तक्रार करून आम्हाला वाळू देतो म्हणून सांगितलं। वाळू आणायला गेल्यावर त्या वाळूत माती आणि दगडेच होते आणि चांगली वाळू तेवढी त्यांनी ठेकेदारांनी घेऊन गेले। वारंवार तक्रार करूनही आम्हाला वाळू मिळे नाही। त्यासाठी आज आम्ही निवेदन द्यायला आलेलो आहे। आज पंचायत समिती मंगळवेढा येथे आम्ही ह्या कारणासाठी आलो आहे की जे घरकुलचे जे लाभार्थी आहेत, आत्तापर्यंत त्या लाभार्थ्यांना कवडी मोलाची रक्कम तर बाजूलाच राहिली, पण वाळूचा जो विषय होता तो अद्यापर्यंत 4-5 वर्षे झाले अद्यापर्यंत त्या लाभार्थ्यांना कुठल्याच प्रकारची वाळू मिळाली नाही आहे। त्याच्यामध्ये हप्ते असतील, हप्ते वारंवार सरकारला किंवा पंचायत समितीच्या माध्यमातून आम्ही विचारणा केली असता पण कुठल्याच प्रकारे ते पैसे जे आहेत घरकुलचे वितरित केले नाहीत। त्याच्यानंतर MRGCच्या विहिरी ज्या आहेत त्या आजपर्यंत ते प्रलंबित आहेत। कुठंतरी ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कुठंतरी प्रशासनाने शासनाच्या माध्यमातून सोडवल्या गेल्या पाहिजेत। नाही सोडवल्यास आम्ही शिवसेनेच्या पद्धतीनं त्यांना आंदोलनाच्या माध्यमातून जागा करू त्यांना। नमस्कार, जय महाराष्ट्र। या ठिकाणी मंगळवेढा तालुक्यातील घरकुलधारक असतील, त्याचबरोबर MRGCची कामे आहेत ती कामे 2 वर्षापासून या ठिकाणी प्रलंबित आहेत। त्यामुळे जे काय विहिरी ज्या शेतकऱ्यांना मंजूर झालेत त्या शेतकऱ्यांनी खाजगी सावकाराकडून असतील किंवा पतसंस्थेकडून 3% 5% या ठिकाणी व्याजदराने पैसे काढलेत, परंतु विहिरीची कामं सगळी बंद असल्यामुळं ते व्याज ते वाढतच आहेत। शेतकऱ्यांनी ज्या काय सावकाराकडून पैसे घेतलेत त्यांचं व्याज चालू आहे, परंतु विहिरीची कामं चालू नसल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी तोटा सहन करावा लागतो। याचबरोबर जे काय घरकुलधारक आहेत त्या घरकुलधारकांना या ठिकाणी वाळू मिळालेलं नाही। वाळू न मिळाल्यामुळे त्यांना काम या ठिकाणी करता येत नाही। एकीकडे पंचायत समिती या ठिकाणी हप्ते काढायला तयार नाही आणि इकडे वाळू द्यायला तयार नाहीत। त्यामुळे घरकुलधारकांना सुद्धा या ठिकाणी मोठा प्रश्न पडलेला आहे। त्यामुळे माझी गट विकास अधिकाऱ्यांना विनंती आहे की एकतर तुम्ही वाळू देऊ शकत नसाल तर त्यांना त्यांचे जे काही राहिलेले हप्ते आहेत ते हप्ते त्यांच्या खात्यावर जमा करावेत, एकतर पैसे जमा करावेत नाहीतर वाळू उपलब्ध करून देण्यात यावी। याचबरोबर नंदेश्वरचा जो काय प्रश्न आहे, स्वाती करंडे यांच्या घरासमोरचं अतिक्रमण अजूनसुद्धा हटवलेलं नाही। अनेक वेळा त्यांनी निवेदन दिलं तर आम्ही अनेक वेळा या ठिकाणी आंदोलन केलेत, परंतु तेथील ग्रामसेवक असेल किंवा बाकीचे जे काही प्रशासकीय कर्मचारी असतील, अधिकारी असतील, यांनी या ठिकाणी जाणीवपूर्वक त्रास देण्याचा ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे माझी गट विकास अधिकाऱ्यांना विनंती आहे की सर्व प्रश्न तत्काळ या ठिकाणी मार्गी लावावेत अशी या ठिकाणी आपल्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करतोय। या शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी निवेदन देण्यासाठी संपूर्ण तालुक्यातील पदाधिकारी असतील, सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यामुळे माझी गट विकास अधिकाऱ्यांना या ठिकाणी विनंती आहे की जे काही प्रश्न आहेत ते तात्काळ या ठिकाणी मार्गी लावावेत, अन्यथा शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा या ठिकाणी इशारा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। एकनाथ विजय असो, एकनाथ शिंदे साहेबांचा विजय असो। घरकुलला वाळू मिळालीच पाहिजे, घरकुलला वाळू मिळालीच पाहिजे, विहिरीची कामं तात्काळ सुरू झालीच पाहिजेत, MRGCची कामे सुरू झालीच पाहिजेत। एकनाथ शिंदे साहेबांचा विजय असो। जय भवानी, जय शिवाजी।